तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या टेक्निकल मराठी गुरु या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. या योजनेबद्दल संपूर्ण माहिती हे आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, काही दिवसापूर्वीच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी काही दिवसापूर्वीच महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा सादर केला. तर त्यामध्ये अनेक कल्याणकारी योजना ह्या जाहीर केल्या आणि त्यामधील एक योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. तर ही योजना काय आहे नेमकी, तर त्या संपूर्ण योजनेबद्दल आपण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतरांनासुद्धा शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती त्यांनासुद्धा मिळेल. तर काय म्हणाले अजितदादा पवार बघूया आपण. स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा अगदी जवळचा संबंध आहे. महिलांच्या आरोग्याच्या तक्रारी कमी करायच्या असतील तर त्यांना स्वच्छ इंधनाचा पुरवठा करणे ही आपली जबाबदारी आहे. LPG गॅसचा वापर त्या दृष्टीने सर्वात सुरक्षित असा पर्याय मानला जातो. त्यामुळे याचा वापर वाढवला पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. गॅस सिलेंडर प्रत्येकाला परवडेल यासाठी पात्र कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मी जाहीर करत आहे, असं अजित पवार यांनी म्हटले आहे. ही योजना पर्यावरण संरक्षणाला सहाय्यभूत ठरेल आणि 52,16,412 लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिलेली आहे. तर पुढे बोलताना त्यांनी महिलांच्या विकासाच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचीही माहिती दिली आहे. महाराष्ट्रात 6 लाखाहून अधिक महिला बचत गट कार्यरत असून ती संख्या 7 लाख करण्यात येईल. तसेच त्यासाठीच्या निधीची रक्कम 15,000हून 30,000 पर्यंत वाढवण्यात येणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तर या योजनेसाठी कोण पात्र असेल, तर ज्यांच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे ते सर्व लाभार्थी हे या योजनेसाठी पात्र असतील. राज्यातील 52,16,412 इतके लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत. तर मित्रांनो, ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी हे राशन कार्ड आहे ते संपूर्ण लाभार्थी हे या योजनेसाठी पात्र असतील. तर या योजनेचे फॉर्म हे अद्यापपर्यंत चालू झालेले नाही मित्रांनो. तरी जसेही फॉर्म चालू होतील तुम्हाला मी एका व्हिडिओच्या माध्यमातून मी ते सांगण्याचा प्रयत्न करेल. तर तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा आणि जसेही फॉर्म हे चालू होतील तर मी पुन्हा एक व्हिडिओ टाकेन, ज्यामध्ये तुम्हाला कशाप्रकारे अर्ज करायचा आणि कुठे द्यायचा आणि कागदपत्रे कोणते कोणते लागतील ते संपूर्ण माहिती मी त्या व्हिडिओमध्ये देईल मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.